नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियामध्ये यूट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल यावर व्हिडिओ बनवण्यासाठी ते इफेक्टिव्ह करण्यासाठी त्यावर एडिटिंग करणं गरजेचं असतं। तर आज आपण काइनमास्टरमध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। त्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट्स असतील, ॲनिमेशन्स असतील, बॅकग्राऊंड असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल ते कसं चेंज करायचं, तसेच काइनमास्टरचा जो वॉटरमार्क आहे तो कसा रिमूव्ह करायचा, या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत। तर जे मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करावं, व्हिडिओला शेअर करावं आणि चॅनलला सबस्क्राईब करावं। तर चला तर पाहूया काइनमास्टरवर व्हिडिओ एडिटिंग। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअरमधून काइनमास्टर हे ॲप डाउनलोड करा। त्यानंतर क्रिएट ह्या बटनवर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही जे ॲस्पेक्ट रेशो येतात त्यामध्ये 16:9 हा मोठा व्हिडिओ बनवण्यासाठी यूट्यूबसाठी आपण वापरू शकतो। 9:16 हा इंस्टाग्रामसाठी किंवा रील बनवण्यासाठी, 1:1 हा इंस्टाग्रामसाठी, अशा वेगवेगळ्या सोशल मीडियासाठी आपण वेगवेगळे ॲस्पेक्ट रेशो वापरू शकतो। त्यानंतर खाली क्रिएट बटनला क्लिक। त्यानंतर आता एक इमेज ॲसेटमधून इमेज कशी डाउनलोड करायची, इमेज ॲसेटवर क्लिक करा तुम्ही। त्यामधून तुम्हाला पाहिजे ती एक इमेज तुम्ही डाउनलोड करून घ्या, ती इन्स्टॉल करा। तुम्हाला जितकी का पाहिजे, 1 मिनिट हे 20:28 म्हणजे अर्धा मिनिट, अशी इमेज आपण अर्धा मिनिटासाठी घेतली। आता ह्या इमेजवर आपल्याला एखादा वर्ड टाईप करायचा आहे। तर तो वर्ड कसा टाईप करायचा बघा, तुम्ही लेअरमध्ये जायचं आहे, इथं टेक्स्ट असतो आहे ना, त्या टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही लिहू शकता। मोटो स्कूल शब्द घेऊ आपण, स्कूल शब्द घेतला आपण आहे ना। तर बघा, छोटा ह्याला करू शकतो। त्यानंतर त्याचा फॉन्ट पण आपण चेंज करू शकतो। इथं अँड्रॉइड फोनसाठी वेगवेगळे फॉन्ट असतात, बोल्ड असतील, थीन असतील, अशा आपल्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो। त्यानंतर त्याचा कलर पण चेंज करू शकतो, इथं कलर असतात, रेड किंवा ब्ल्यू करू शकतो। त्यानंतर ॲनिमेशन्स असतात की कसं दिसणार ते स्क्रीनवर येईल ते वर्ड, त्याला ॲनिमेशन्स म्हणायचं। ॲनिमेशन्स असतात, आपल्याला जसं पाहिजे पण घेऊ शकतो, लेटर बाय लेटर। तर तुम्हाला जे सूट वाटेल ते तुम्ही ठेवू शकता त्याला। ओव्हरऑल ॲनिमेशन्स असतात, आउट ॲनिमेशन्स असतात। खाली आपण आउटलाईन देऊ शकतो वर्डला आपल्या। आपण जो स्कूल वर्ड घेतला आहे त्याला आपण आउटलाईन तो इथं बघा, डार्क आली थीन पण करू शकतात अशी, केवळ बदलू शकता। आउटलाईनचा जो तो वेगळा घ्या म्हणजे ते दिसेल, आता दिसत नव्हता तेवढा। तर तुम्ही देऊ शकता त्याला वर्डला। आता कमी जास्त करू, किती थिक पाहिजे का थिन पाहिजे, जाडी त्याची देऊ शकता। ग्लो दिल्यानंतर भावदर्शक दिसतो, ग्लो दिल्यानंतर शर्ट आहे तो थोडासा। याला बॅकग्राऊंड पण आपण देऊ शकतो। आता बघा, बॅकग्राऊंड कलर आपण कोणता, ब्ल्यू, आणि तो एनेबल केल्यानंतर आपण कलर घेऊ शकतो। समजा आपण हा येलो घेतला तर असा, त्यानंतर दुसरा चेंज केला आपण बॅकग्राऊंडला, कलर जनरली आपण बॅकग्राऊंडला वापरतो। आता ते तुम्हाला जो सूट होईल आणि स्क्रोल करून घेऊ शकता आपल्याला जेवढ्या ड्युरेशनसाठी पाहिजे तेवढ्या। ओके, आता हे आपण पाहिलं वर्ड कसं घेत। आता यावर आणखी एखादी इमेज आपल्याला कशी ॲड करायची ती आपण त्यामध्ये तुम्ही प्रथम लेअरमध्ये जायचं। लेअरमध्ये गेल्यानंतर मीडियामध्ये जायचं, डायरेक्ट मीडिया नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता यामधून पुन्हा तुम्हाला जी पाहिजे ती इमेज गॅलरीमध्ये आपण जाऊन घेऊ शकतो। तर ही गाडीची इमेज, 4 व्हीलर गाडीची। तर बघा, ही इमेज आपण जिथे पाहिजे असं घेऊ ठेवू शकतो, लहान मोठी करू शकतो, त्याच्यावर एखादं नाव टाकू शकतो आणि खाली स्क्रॉल जितक्या टाईमसाठी पाहिजे तितक्या टाईम इमेज आपण घेऊ। अशा प्रकारे आपण 2-3 पाहिली इमेज कशी घ्यायची, त्यावर वर्ड टाईप कसा करायचा आणि इमेज कशी घ्यायची। त्यानंतर स्क्रीनशॉट पण तुम्ही असाच लावू शकता बाजूला, इमेज जशी लावली त्याच पद्धतीनं। त्यानंतर आता आपण पाहणार आहोत एखादा व्हिडिओ घेऊन तो कसा एडिट करायचा। ओके,
त्यासाठी तुम्हाला पुन्हा लेअरमध्ये जावं लागेल. लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जावं लागेल आणि तुमच्या गॅलरीमधून तो व्हिडिओ आपण घ्यायचा आहे. तर बघा आपण आता आपल्या गॅलरीमधून एक व्हिडिओ केला आहे. जेवढा व्हिडिओ आपण इमेज ती स्क्रॉल करून घ्यायची आपल्याला तितक्या लांबीची आणि तो व्हिडिओवर आपण क्लिक करू शकतो. व्हिडिओची लेंथ आहे तर बघा आपण आता हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर व्हिडिओ घेतल्यानंतर त्याला आपण कसं चालतंय बघा. व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. आपण आणखी अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. तर त्याच्यामध्ये आपण कसे बदल करू शकतो ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण हा व्हिडिओ कट कसा करायचा ते पाहूया. सर्व वर बटन एक स्ट्रीमचं दिसतंय, त्यामध्ये जा तुम्ही स्ट्रीम लेफ्ट. आपण स्ट्रीम लेफ्ट जर केलं तर लेफ्ट साईडचा भाग आहे तो कट होतो. आणि वर एक अंडोचं बटन आहे इथं, अंडो बटन, ते दाबलं तर पुन्हा आपला कट झालेला भाग वापस येतो. बघा त्यानंतर तुम्ही राईट केलं तर राईटचा भाग कट होतो, अंडो केलं की पुन्हा वापस येतो. जर आपल्याला मधून कट करायचं तर स्पीड बटनवर पहिल्यांदा क्लिक करायचं, पुन्हा थोड्या अंतरानं पुन्हा डबल क्लिक करायचं. हा जो जे उपयोगाचा जर भाग नसेल एवढा हा, तर आपण त्याला डिलीट करू शकतो. अशा प्रकारे व्हिडिओ कसं करायचं हे आपण पाहिलं. त्यानंतर इफेक्ट कशी द्यायचे, वेगवेगळे इफेक्ट्स असतात इथं. यामध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओला वेगवेगळे इफेक्ट्स आपण इथं देऊ शकतो. रोटेशन असेल, फेवरेटमध्ये वेगवेगळे ॲनिमेशन्स असतात, ॲनिमेशन देऊ शकता, इफेक्ट देऊ शकता. बेसिक इफेक्ट्समध्ये बघा आता कसं दिसतंय. आपण इफेक्ट दिल्या बघूया. खाली बघा बेसिक इफेक्ट्समध्ये म्युझिक ब्लर करू शकतो. जर एखादा कंटेंट आपल्याला ब्लर करायचा असेल तर तो अशा पद्धतीने आपण करू शकतो. असे वेगवेगळे इफेक्ट्स पण आपण व्हिडिओला देऊ शकतो, ते डिलीट पण करू शकतो. त्यानंतर ऑडिओमध्ये जाऊन बॅकग्राऊंड म्युझिक पण तुम्ही त्याला लावू शकता. प्लसवर दाबले का असतं बघा बॅकग्राऊंड म्युझिक कसं काम करतं व ते पुढे त्याच पद्धतीनं तुम्ही तुमचा आवाज ॲड करायचा असेल तर REC वर क्लिक करा आणि आपण जे काही बोलू रेकॉर्ड होतं तर आवश्यकता असेल तर आपण आवाज देऊ शकतो. पूर्ण व्हिडिओवर आवाज देऊ शकतो तुमचा जर असेल तर तुम्ही. यानंतर जो काइंड मास्टरचा जो वॉटरमार्क आहे तो रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला त्याची मंथली सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतर तो वॉटरमार्क रिमूव्ह होत असतो. आता हा पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला हे जे वर बाणाचं चिन्ह दिसत आहे त्यावर क्लिक करायचे सेव्ह करण्यासाठी व्हिडिओ. हे जे बाणाचं चिन्ह दिसत आहे
त्यावर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ सेव्ह होतो. आता सेव्ह आपण FHD 180 पिक्सेल 30 जे काही आपल्याला रिसोल्यूशन पाहिजे ते घेऊ शकता आणि सेव्ह ॲज व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर अशी रेड लाईट चालते की 2-3 मिनिटांमध्ये व्हिडिओ सेव्ह होतो आणि तो शेअर करू शकता आपण किंवा गॅलरीमध्ये पण तो येतो. अशा प्रकारे आपण काइनमास्टरवर व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ते आपण आज शिकलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.